गोष्ट बेसिक आहे, पण ही चुकली ना मैत्रिणींनो तर तुमचं मेकअप 100 नाही 200% काळा पडू शकतो. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मुलींना काय येतो करेक्शन करताना, हेवी अंडर आय सर्कल, हेवी पिगमेंटेशन आणि मंकी माउथ पोर्शन. यासाठी तुम्हाला कुठलं कन्सिलर घ्यायचंय माहितीये का? डार्क ऑरेंज कलर, म्हणजे त्यात बघा थोडासा लिटिल बिट ऑरेंज किंवा रेडिश टिंट असतो. हे तुमच्या त्या प्रॉब्लेमला कट करणार आहे. त्यानंतर प्रॉब्लेम येतो की त्याच्यापेक्षाही थोडेसे मिनिमम अंडर आय सर्कल किंवा मंकी माउथ असतील तर त्याच्यापेक्षा थोडासा लाइटर ऑरेंज शेड तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्याच्यापेक्षाही कमी जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही लाईट कन्सिलर निवडायचं आहे. म्हणजेच काय तर एक थेअरी आहे, जेवढा जास्त डार्क प्रॉब्लेम तेवढा जास्त डार्क कन्सिलरचा शेड म्हणजे डार्क ऑरेंज किंवा थोडासा रेड कडे तो कन्वर्ट होतो. त्यानंतर मुलींना सगळ्यात मोठा आणि रिअल ब्राईड प्रॉब्लेम सांगते मी तुम्हाला. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो? हळदीची ब्राईड. आता बघा हळदीची ब्राईड जेव्हा तुम्हाला रेडी करायची असते तेव्हा मिनिमम तुमच्याकडे 15 ते 20 मिनिट असतात, कधी कधी अर्धा तास पण देते ब्राईड. पण त्या वेळेत तुम्हाला हळद पुसायची असते, तिची हेअरस्टाईल करायची असते, ड्रेपिंग करायची असते, मेकअप करायचा असतो आणि या सगळ्या केसमध्ये तुम्हाला जास्त वेळ दिलेला नसतो. त्याच्यामुळे एक प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगते. जर तुम्हाला येलो कलर करेक्ट करायचा असेल तर तुम्हाला पर्पल कलरचं करेक्टर असणार आहे. तुम्हाला 2 मिनिट दाखवू का मी? हे बघा माझ्याकडे एक कलर पॅलेट आहे. आता ह्या कलर पॅलेट मध्ये आपण एक थोडासा हा शेड लावूया. म्हणजे ही झाली आहे तुमची हळद. ओके, ही झाली आहे तुमची हळद. आता मी थोडस हेवी करेक्टर लावते. प्रत्येक मुलीच्या व्हॅन्डीमध्ये हे असं पॅलेट असायलाच हवं. हे खूप छान पॅलेट आहे. तुम्हाला जर जुगाडूपणा करायचा असेल म्हणजे पटकन काम करायचं असेल, एखाद्या प्रॉब्लेमवर पटकन सोल्युशन हवं असेल तर हे पॅलेट प्रत्येकीकडे असलंच पाहिजे. हा, तर आपण होतो येलो कलरच्या प्रॉब्लेमवर. तुम्हाला काय करायचंय, ह्या येलोवर असा पर्पल शेड टाकायचा आहे. ओके, तुम्ही बघू शकता की तुमचा येलो शेड काय व्हायला लागलाय, आता न्यूट्रल व्हायला लागलाय. हे बघा, है की नाही? तुम्ही जर अशा गोष्टी असं केलं ना तर तू काय होणार माहिती का, तुमची जो हळदीचा रंग आहे ना तो काय होईल, एकदम गायब होऊन जाणार आहे. हे बघा माझ्याकडून थोडंसं ना कलर जास्त झाला त्याच्यामुळे तो डार्क कलर झालाय. पण तुम्ही बघू शकता मी त्यात काय करते, थोडासा व्हाईट मिक्स करते. माझ्या शेडचं कन्सिलर मी तयार करते. दिसतंय तुम्हाला? गेला की नाही हा कलर, येलो कलर? हे तुम्हाला कधी समजणार आहे मुलींना माहितीये का, जेव्हा तुमची कलर थेअरी प्रॉपर असेल. हे बघा गेला येलो कलर. मग हीच ट्रिक तुम्हाला तुमच्या रिअल ब्राईडला यूज करायची आहे. म्हणजे तुमचं काम असं फास्ट होणार आहे, तुमची ब्राईड पटकन आवरून पटकन निघून जाणार आहे. आणि आता आपला पुढचा प्रॉब्लेम काय येतो माहितीये का, रेड कलरचा. तर रेड कलरचा प्रॉब्लेम काय असतो, आपल्याला पिंपल्स असतात, बर्थ मार्क असतं. मग त्या रेड कलरना करेक्ट कशाने होतं माहितीये का, तर ग्रीन कलर करेक्टरने. पण ग्रीन कलर करेक्ट करताना काय होतं, आपल्याला थोडासा हेवी बेस द्यावा लागतो. पण तरी मी सांगते कसं करायचंय. हे बघा, जसं की तुमचा हा काय असणार आहे, रेड प्रॉब्लेम आहे. मग रेड प्रॉब्लेमला कशाने कव्हर करतो आपण, ग्रीनने. हा झाला तुमचा ग्रीन कलर. ओके, पण इथे ग्रीन कलर दिसतोय ना तुम्हाला, मग ह्या ग्रीन कलरला हाईड करायचं आपल्याला. मग कशाने करतात, स्किन टोन पेक्षा 2 शेड डार्कर. म्हणजे काय होणार आहे, तुमचा तो ग्रीन कलर तिथे हाईड होणार आहे. झाला? अशा प्रकारे तुमचा रेड कलर कव्हर होतो. पण प्रॉब्लेम असं होतं, जेवढं तुम्ही त्याला झाकवण्याचा प्रयत्न करताय ना तेवढं त्याची लेअरिंग जास्त होते. शक्यतो ह्या गोष्टी कव्हर करताना मिनिमम प्रोडक्ट घ्या आणि जे आपले कव्हरेज देणारे प्रोडक्ट असतात ना, जे हाय डेफिनेशनचे म्हणजे HD प्रोडक्ट असतात तेच यूज करा. शेअर बेस्ड प्रोडक्ट यूज करू नका, त्याने तुमचे प्रॉब्लेम हाईड होणार नाहीयेत.